पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. कन्फर्म है ना. 18 ऑक्टोबर 1993 रोजी पायलचा जन्म झाला. बरं, त्या दिवशी कोणता वार होता दिलाय का? नाही, त्या दिवशीचा वार दिला नाही. ओके ठीक. पण आपल्याला म्हटलं त्या वर्षी म्हणजे 1993 ची है ना गांधी जयंती शनिवारी होती है ना. गांधी जयंती शनिवारी होती. आता गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. ओके, मग त्यांनी थोडीशी इथं मेहनत घ्या म्हटलं. 2 ऑक्टोबर 1993 आणि या दिवशीचा वार दिला तो दिला शनिवार. ओके ठीक. मग साहजिकच जेवढे वार पुढे येईल म्हणजे जेवढे दिवस पुढे येईल तेवढे दिवस वार पण पुढे येईल है ना. मग इथं किती दिवस पुढे आला तर 18 मधून 2 गेले 16. मग साहजिकच इथं सुद्धा 16 दिवस काय होईल प्लस 16 दिवस येईल वाढून. इथं कोणता तरी वार असेल, काही गरज नाही. पहा आता विचारलं आपल्याला तर पायलचा 8वा वाढदिवस. मग नक्कीच पायल 8 वर्षानं मोठी होईल है ना. कधी? 2001 है ना. म्हणजे तिचा 18 ऑक्टोबर 2001 ला जन्म होता, वाढदिवस होता 8वा. त्या दिवशी कोणता वार होता असा प्रश्न आहे है ना. ठीक. मग नक्कीच आता इथून सुद्धा किती? इथून है ना किती दिवस पुढे येईल? 8 दिवस, कारण 8 वर्ष आहे बरोबर ना. 8 दिवस पुढे येईल प्लस आपण काय चेक करतो? लीप वर्ष है ना. लीप वर्ष. मग इथून इथपर्यंत लीप वर्ष किती? तर 1996 आणि 2000 असे 2 लीप वर्ष, म्हणून ते 2 दिवस पुन्हा अजून है ना. म्हणजे वार तिथून किती दिवसानं पुढे येईल? 10 दिवसानं. आणि हे 16 दिवसानं है ना. मग ते 16 आणि 10 सरळ सरळ इथून इथपर्यंत 16 अधिक 10 किती दिवसानं वार पुढे येईल? 26 दिवसानं. समजलं? सरळ 26 दिवसानं वार पुढे आणू. आणि 26 ला कितीनं वागतो आपण? 7 चूक 28 होते म्हणजे 7 त्रिक 21. 5 दिवस वार काही पुढे है ना. 5 दिवस पुढे म्हणजे 2 दिवस मागे. कळलं? 5 दिवस पुढे ना. 5 दिवस पुढे म्हणजे 2 दिवस मागे. शनिवारचे 2 दिवस मागे म्हणजे आधी शुक्रवार आधी गुरुवार. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती? गुरुवार. समजलं? ठीक. चालेल, घ्या मग लिहू. या गणिताचं उत्तर येते गुरुवार. समजा जर महिन्याचं लॉजिक, आता हे महिन्याचं लॉजिक आहे ना. आता पहा, एका वर्षीचा प्रजासत्ताक दिन आणि त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन. आता आपण महिन्याचं फक्त काय करता? कॅलेंडरचं पान पलटवता, वर्ष नाही पलटवता है ना. ठीक. मग आता आपल्याला महिन्याचे प्रकार माहित आहे किती आहे? 4. 28 दिवसाचा, 29 दिवसाचा, 30 दिवसाचा आणि 31 दिवसाचा. लक्ष द्यायचं मी काय म्हणता. 28, 29, 30 आणि 31. जर 28 दिवसाचा महिना असेल ना तर वार 0 दिवसानं पुढे जाते. 29 दिवसाचा महिना असेल तर वार 1 दिवसानं पुढे जाते. मी सगळं एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. जर 30 दिवसाचा महिना असेल तर वार 2 दिवसानं पुढे जाते आणि 31 दिवसाचा महिना असेल तर वार 3 दिवसाने पुढे जाते. ओके, इथपर्यंत म्हणजे काय? 28, 29, 30, 31, 0, 1, 2, 3 असं पाठ करून टाकू. बरं, आता पहा, समजा हे पुढे जाते म्हणजे काय कन्सेप्ट आहे पहा. समजा असं म्हटलं की है ना 11 फेब्रुवारी 2021. आता हे कोणतं वर्ष आहे? 7 वर्ष. म्हणजे त्या फेब्रुवारी महिन्याचा है ना 28 दिवसाचा असेल तो. बरं, या दिवशी जर समजा सोमवार असेल है ना तर आता फक्त कॅलेंडरचं पान पलटू आपण है ना. ठीक. मग 11 फेब्रुवारी नंतर काय येईल? मार्च 2021 चा कोणता वार पडलं? आता फक्त कॅलेंडरचं पान पलटवलं, वर्ष पलटवलं नाही. पडत आहे? ठीक. आणि आपण नेहमी वरच पाहायचं है ना. वर कोणता महिना दिसत आहे? फेब्रुवारी है ना. ठीक. आणि फेब्रुवारी त्यातही हा कोणता आहे? साध्या वर्षाचा म्हणजे 28 दिवसाचा. मग 28 दिवसाचा महिना असेल तर वार 0 दिवसानं पुढे जाते है ना. मग इथं सोमवार होता तर इथं सुद्धा काय येईल? सोमवारच येईल.
समजलं? जर 28 दिवसाचा महिना असेल तर वार 0 दिवसानं पुढे जाते, असा याचा अर्थ होते. ओके, आता समजा आपण असं म्हटलं की 21 फेब्रुवारी 2020 ला जर समजा गुरुवार असेल है ना, ठीक. तर आता 21 फेब्रुवारी नंतर मार्च 2020 ला कोणता वार, असा प्रश्न आहे. आता है ना आपण फक्त कॅलेंडरचं पान पलटवलं है ना, ठीक. ओके, मग हा फेब्रुवारी महिना वर पाहायचं कोणता दिसते फेब्रुवारी, किती दिवसाचा आहे? 29 दिवसाचा. जर 29 दिवसाचा असेल तर वार कितीनं पुढे जाते? 1 ने. गुरुवार होता तर काही शुक्रवार. क्लिअर होत आहे ना? मग समजा जर वार 30 दिवसाचा असेल, आता 30 दिवसाचा असेल म्हणजे है ना, जसं आपण पहिले शाळेत पाहिलं होतं, हे वर येणारे 31 चे आणि मधात जाणारे 30 चे है ना, असं आपण आपल्याला शिकवलं होतं. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. परत इथून नाही मागे, इथून येतो परत ऑगस्ट, म्हणून जुलै आणि ऑगस्ट 31 चे. ऑगस्ट, मग सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मग 30 दिवसाचे महिने, जसा जून महिना घेऊ आपण 30 दिवसाचा आहे, एप्रिल महिना 30 दिवसाचा आहे ना, ठीक. आता एखादी कोणती आपण तारीख घेऊ, समजा जसं उदाहरणार्थ है ना 8 एप्रिल है ना 2. आता याच्यासाठी सालाची काहीच आवश्यकता नाही, साधं घ्या किंवा लेप घ्या है ना, 30चाच राहील तो. ओके, 8 एप्रिल 2021 चा समजा मंगळवार असेल तर 8 एप्रिल नंतर मे है ना 2021 चा कोणता वार असेल, असा प्रश्न आहे. ओके, ठीक. मग आता आपण वर पाहतो, हा कोणता महिना? एप्रिल, 30 दिवसाचा. वार कितीनं पुढे जाईल? मग 2 दिवसानं. समजत आहे? ठीक. म्हणजे इथं मंगळवार होता ना, बुधवार, गुरुवार, तर इथं काय येईल उत्तर? मग गुरुवार. ठीक आहे. आणि तसंच सेम एक सांगतो ते म्हणजे 31 चा है ना, ठीक. पहा मग आता एखादी कोणती तारीख, जसं 19 मे है ना, मे हा 31 चा आहे है ना, ठीक. आता 29 मे समजा इकडे म्हणून 2024 चा है ना, आपल्याला माहित नाही, 2024 चा समजा शनिवार असेल है ना, शनिवार असेल तर मे नंतर काय तरी जून है ना, जून 2024 चा कोणता वार असेल? ओके, वर पाहायचं, मे महिना दिसते, किती दिवसाचा आहे? 31 चा. किती दिवस पुढे जाईल? 3 दिवस है ना, ठीक. मग शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, तर इथं कोणता वार येईल? मंगळवार. हा होता कन्सेप्ट है ना, 28, 29, 30, 31. आता पाहू आपलं गणित की 1992 चा प्रजासत्ताक दिन हा कोणत्या वारी दिला? सोमवारी. ओके, पहा प्रजासत्ताक दिन म्हणजे काय रे? 26 जानेवारी है ना, ठीक. 26 जानेवारी 1992 या दिवशी कोणता वार आहे? सोमवार. बरोबर, सोमवार आहे, ठीक. आणि आपल्याला विचारलं त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. ओके, ठीक. मग आता 26 जानेवारी पासून 26 फेब्रुवारी असं करा तुम्ही. मी शॉर्टकट सांगतो पण तरी आपण प्रोसेस न पाहू पहिले. ओके, 26 फेब्रुवारी नंतर 26 मार्च 1992, कारण आपण आता महिन्याच लॉजिक लावणार आहोत है ना, ठीक. 26 मार्च नंतर एप्रिल, एप्रिल नंतर मे, मे नंतर जून आणि जून नंतर जुलै. पडलं, ठीक. इथपर्यंत आलो 26 जुलै पर्यंत. आता जाणे आहे ऑगस्ट, 15 ऑगस्ट, पण 26 ऑगस्ट पर्यंत जा लागल आपल्याला. 26 ऑगस्टचं काम नाही. मग इथं करायचं 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट. समजत आहे? इथपर्यंत येणार ना 1992 चा कोणता वार, असा प्रश्न आहे. समजला प्रश्न? एवढं मोठं करावं लागेल, नाही ते सेकंदाचं उत्तर आहे ना, सेकंदात निघते. हा, पहा मग द्या लक्ष. आता आपण म्हटलं नेहमी वर पाहायचं, काय दिसते? जानेवारी महिना कितीचा आहे? 31 चा. किती दिवसानं पुढे जाईल? 3 दिवसानं है ना, ठीक. 3 दिवसानं पुढे जाईल.
आता फेब्रुवारी महिना 1992 कोणता आहे? लीप वर्ष. लीप वर्ष बरोबर ना? ठीक. मग लीप वर्ष जर असेल तर कितीनं पुढे जाते? 1 ने. ओके ठीक. आता मार्च 3, एप्रिल 2, मे 3, जून 2. समजलं इथपर्यंत? म्हणून पहिले कन्सेप्ट शिकवला, नसतं शिकवला डायरेक्ट गणित शिकवलं असतं. हे 3 आणि 2 काय होय है ना? ठीक. ओके. आता इथून इथपर्यंत आलो. आता इथून इथपर्यंत जुलै 3 लिहिता का? नाही, कारण इथं दिवसच चाललो ना. काही दिवस आहे. किती दिवस आहे? तर 31 मधून 26 वजा करायचे. किती राहते? 5. म्हणून किती दिवस वार पुढे येईल? 5 दिवस. आता इथून इथपर्यंत 1 दिवस घ्या आणि इथून इथपर्यंत 14 दिवस. समजलं? ठीक. इथून इथपर्यंत 14, किंवा इथं जर 5 लिहिले तर इकडचे 15 दिवस घ्या है ना, ऑगस्टचे राहिलेले. असंही करू शकतो, किंवा हे लॉजिक. आता या सर्वांची बेरीज करू, तेवढे दिवस वार काही पुढे. समजलं? या सगळ्यांची बेरीज करू आपण. पहा, 14 आणि 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30, 30 आणि 4 34. ओके ठीक. म्हणजे 34 दिवस वार काय आला? पुढे आला, समोर आला. 34 ला कितीने भागता? 7 न है ना? ठीक. 34 भागेला 7 है ना? ठीक आहे. ओके चाल. आता 7 त्रिक 21, 7 चूक 28, 7 5 35, म्हणजे 7 चूक 58. किती राहिले रे? 6. लक्षात येते? किती शिल्लक राहिले? 6. आणि मग आपण असं म्हणू की इथून किती दिवसानं पुढे येतो? 6 दिवसानं. 34 दिवस पुढे आणले म्हणणं काय, आणि 6 दिवस पुढे येणं म्हणणं काय है ना? दोघांचा अर्थ एकच होते. 6 दिवस पुढं म्हणजे 1 दिवस मागे. म्हणजे जिथं सोमवार होता तर इथं उत्तर काय येईल? रविवार. समजत आहे है ना? ठीक. हा आहे कन्सेप्ट. हा कन्सेप्ट आहे पूर्ण. याचं शॉर्टकट पाहू आपण. ठीक आहे ना? हे झालं तुम्हाला गणिताचं उत्तर. पण याचं शॉर्टकट पहा कसं आहे. प्रत्येक वेळेस लक्ष द्या शब्दाकडे. प्रत्येक वेळेस वर्ष बदलन. काय बदलन? वर्ष. पण प्रजासत्ताक दिन बदलन काय? 26 जानेवारीचं 26 जानेवारीलाच साजरा करू आपण. तिकडं काही येऊ है ना? 26 जानेवारीलाच साजरा करू. स्वातंत्र्य दिन बदलन काय? 15 ऑगस्टला 15 ऑगस्टला सॉल्व्ह करू. बरोबर ना? ठीक आहे. हे वर्ष बदलन. लक्षात येत आहे? बरं, हे वर्ष कधी साधं असेल, कधी लीप असेल. ओके. आता साधं वर्ष जर असेल, साधं, तर इथं 0 असेल. साधं असेल तेव्हा इथं 0 असेल, आणि लीप आहे म्हणून इथं 1 आहे. बाकी हे 100 ऑगस्ट तसंच असेल, कारण एप्रिल महिना 30चा तर 30च राहील है ना? मे महिना 31चा तर 3च राहील. लक्षात येत आहे ना? म्हणजे जर हा साधं वर्ष असेल तर इथं बदलन फक्त, बाकी कुठेच चेंज नाही होणार. लक्षात येत आहे? आणि लीप असेल तरी इथंच बदलन फेब्रुवारीमध्ये. मग हे फिक्स आहे. काय? तर प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत, प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत वार हा 33 दिवसानं पुढं जाते. किती दिवसानं? 33 दिवसानं पुढं जाते, साधं वर्ष असेल तर. आता जर 33 ला 7 न भागलं तर बाकी किती उरण? 5. मग आपण काय पाठ करून टाकू की साधं वर्ष असेल तर प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत वार 5 दिवसाने पुढे जाते. समजलं? 5 दिवसाने पुढे जाते. पण जर लीप वर्ष असेल तर वार 6 दिवसाने पुढे जाते. म्हणजे शॉर्टकट आहे ना? मग आपण काय लक्षात घेऊ की प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत साधं वर्ष असेल तर वार 5 दिवसानं पुढे जाते, लीप वर्ष असेल तर वार 6 दिवसानं पुढे. नक्की झालं पाठ? पण एकाच वर्षी बरं, नाही तर वर्ष. त्यांनी असा प्रश्न केला असेल, 1992चा प्रजासत्ताक दिन सोमवारी आला तर पुढील वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? प्रश्न वाचायचा बरोबर. नाही तर सरनं सांगितलं होतं 5 न पुढे जाते, 6 न पुढे जाते. पडलं ना? पुढील वर्षी म्हटलं तो कसं सॉल्व्ह करायचं? पुढच्या गणितात पाहूच आपण है ना? ठीक. पण एकाच वर्षी 5 ने पुढे जाते, 6 न पुढे जाते. लक्षात येत आहे? चल घ्या.
1988 26 जानेवारी, लक्ष द्या, 1988. बर, या दिवशी कोणता वार दिला? मंगळवार. द्या लक्ष, मंगळवार. आणि तुम्हाला विचारलं 1990चा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन है ना, म्हणजे आपल्याला विचारलं 15 ऑगस्ट 1990 चा कोणता वार. समजलं? लगेच घाई नाही करायची. 26 जानेवारी पासून 15 ऑगस्ट लीप वर्ष दिसते, वार 6 न पुढं असं म्हणू नाही, कारण इथं वर्ष बदललं ना, एकाच वर्षी पाहिलं होतं आपण है ना, आणि पेपरला गणित असं असते. ठीक आहे, ओके. मग आपण काय करू शकतो, तर आपण डायरेक्ट काय करू, 1988 पासून 1990 पर्यंत येऊन जाऊ पहिले है ना. ठीक, म्हणजे काय, तर 26 जानेवारी 1988 ते 26 जानेवारी 1990 चा पहिले वार काढून घेऊ. समजलं? हे तर पहिले करू शकतो आपण है ना. ठीक, मग पहा, इथून इथपर्यंत किती दिवसानं पुढे येतात? 2 दिवसानं प्लस है ना, प्लस 2 दिवसानं पुढे येतात प्लस. आता काय मोजतो? लीप वर्ष किती आहे? एकच आहे, 88. मग तो 1 दिवस, म्हणजे इथून इथपर्यंत वार किती दिवसानं पुढे आला? 3 दिवसानं. मोजत बसायचं नाही. कोणतं? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. वेळ नाही गमवायचा आहे ना, तर राहू द्या. इथं आहे 3 दिवस. कोणता वार आपल्याला इथचं काढायचंच नाही आहे है ना. ठीक, आता इथून इथपर्यंत है ना, इथून डायरेक्ट आपल्याला माहित आहे हे कोणतं वर्ष आहे? 7 वर्ष. किती दिवसानं पुढे जाते? 5 दिवसानं. मग हे 5. समजलं? ठीक, मग सरळ इथून इथपर्यंत डायरेक्ट 5 आणि 3 किती दिवसानं पुढे येऊ? 8 दिवसानं है ना. झालं. मग 8ला कितीने वागता? 7ने. 7 1 7. किती राहिला? सिंपल 1 दिवसानं पुढे येऊ. मंगळवार होता तर काय येईल? बुधवार. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर येईल बुधवार. घ्या मग. 1996 सालचा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 1996. मग या दिवशीचा वार होता शुक्रवार है ना, लक्ष द्या, शुक्रवार. आणि आपल्याला विचारलं 2000 सालचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट है ना. मग 15 ऑगस्ट 2000 साली कोणता वार होता है ना. ठीक, मग आपण डायरेक्ट नाही येऊ शकत. मग आपण काय करू, डायरेक्ट 26 जानेवारी 2000 पर्यंत येऊ आधी. मग इथून इथपर्यंत महिन्याचं लॉजिक, इथून इथपर्यंत वर्षाचं लॉजिक है ना. ठीक, मग डायरेक्ट इथपर्यंत येऊ. किती राहिले? 4 प्लस है ना. ठीक, दरम्यानचे काय मोजतो? लीप वर्ष. किती आहे? 1. 96 स्वतः लीप वर्ष आहे, 2000 सुद्धा आहे, पण या मोजणीत अजून तरी फेब्रुवारी महिना याच आहे बरोबर, म्हणून एकच लीप वर्ष आहे है ना. ठीक, म्हणून इथं किती दिवसानं पुढे जाते? 5 दिवसानं. ओके, ठीक. आता इथून इथपर्यंत किती दिवसानं वार पुढे जाईल? 6 दिवसानं, कारण 2000 काय लीप वर्ष. मग लीप वर्ष असेल तर प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत वार 6 दिवसानं पुढे जातो. झालं. मग आता इथून इथपर्यंत सरळ सरळ वार किती दिवसानं पुढे गेला? 11 दिवसाने पुढे जातो है ना. 11ला कितीनं भागतो आपण? 7 न. 7 1 7. 4 दिवस काय पुढे? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय? मंगळवार. ठीक आहे, चाल घ्या मग.